नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध. देशभरात स्वाईन फ्लूच्या बळींची वाढली संख्या, सुमारे 10,000 लोकांना झाली लागण. आणि शिष्यवृत्ती घोटाळ्यात गडचिरोली पोलिसांनी सामाजिक न्याय विभागाच्या 4 कर्मचाऱ्यांना केली अटक. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. आता बातम्या विस्तृतपणे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध केलाय. शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या कुठल्याही निर्णयाला समर्थन देण्याचा प्रश्नच येत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाला शिवसेना कधीच साथ देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. एका प्रसिद्धी पत्रकातून उद्धव यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारने निर्णय घेताना लक्षात ठेवावं की शेतकऱ्यांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी सरकारला निवडून दिलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेत. देशभरात स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या वाढली आहे. सुमारे 10,000 लोकांना याची लागण झालेली आहे. औरंगाबादसह नागपूर आणि मुंबईत काल एकाच दिवशी 7 जणांचा मृत्यू झालाय. जानेवारी महिन्यापासून नागपुरात आतापर्यंत 44 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय, तर मुंबईत मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. याशिवाय मुंबईत 387 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलंय. स्वाईन फ्लूच्या औषधांचा तुटवडा होत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी फेटाळून लावलाय. प्रत्येक राज्यात स्वाईन फ्लूशी लढण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत केंद्राकडून देण्यात येत असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी म्हटलंय. रेल्वेने मोफत प्रवास करू नका अशी टिमकी रेल्वे प्रशासनाकडून वाजवली जाते, पण रेल्वेचे कर्मचारी फुकटे निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरवर्षी रेल्वेच्या 14 लाख कर्मचाऱ्यांना आणि 11 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना पासेस दिले जातात. यात कर्मचाऱ्यांना वार्षिक 3 आणि अधिकाऱ्यांना 6 पासेस दिले जातात. या पासेसमुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकिटे मिळत नाहीत आणि त्याचे पाकीट कन्फर्म होत नाहीत. दरवर्षी अंदाजे 2,000 कोटी रुपये या पासेसमुळे उत्पन्न बुडत असल्याचा अंदाज नागपूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते अविनाश प्रभुणे यांनी विचारलेल्या माहितीत रेल्वेनं या पासेस संदर्भात काही हिशोब नसल्याचं सांगितलं आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे या पासेससाठी खर्च होणाऱ्या पैशांवर कोणताही कर लावण्यात येत नाही. या पासेस संदर्भात हिशोबाची यंत्रणा तयार करण्याची मागणी होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफच्या संकल्पनेला मोठा विरोध होताना दिसतोय. आता नाईट लाईफच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्यात. नाईट लाईफ ही पाश्चिमात्य संस्कृती आहे आणि आपल्या समाजावर याचा वाईट परिणाम होणार आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या मुंबई महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलाय. आदित्य ठाकरे यांनी जे नाईट लाईफसाठी पाऊल पुढे टाकले त्याचा वेगवेगळ्या स्तरातून विरोध होत आहे. असा तो विरोध आता राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या करत आहेत. त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ त्यांचा हा विरोध नेमका कशासाठी आहे. तर हा विरोध नेमका कशासाठी असणार आहे? हा विरोध आहे, नाईट लाईफ कन्सेप्ट जो आहे तो आम्हाला मंजूर नाही आणि त्याच्यासाठीच हा विरोध आहे. हा एक राजकीय विरोधच आहे असं मी म्हणणार नाही, हा एक सामाजिक विरोध आहे. तुम्ही इथे बघताय की लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. लोकांना काय हवंय, ज्या वेळेला तुम्ही लोकाभिमुख सरकार देण्याच्या गोष्टी करता त्यावेळेला लोकांना काय हवंय ते पण जाणून घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सातत्याने घेऊन मराठी संस्कृतीबद्दल बोलणारे एका संघटनेचे युवा नेते अशा पद्धतीचा जो एक कन्सेप्ट आणतायत या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, हीच आमच्यासाठी दैव दुर्विलास आहे. याच्यासाठी सुद्धा खूप प्रश्न आहेत. रस्त्यांचा प्रश्न आहे, वॉटरचा प्रश्न आहे, मीटरचा प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये वेस्ट मॅनेजमेंटचा प्रश्न आहे, घन कचरा कुठे नेऊन टाकणारा डम्पिंग ग्राउंड्स नाही आहेत. हे सगळे प्रश्न महत्त्वाचे असताना सुद्धा मग हे नाईट लाईफ किती महत्त्वाचं आहे हा मोठा प्रश्न इथे येतो. संतापजनक प्रतिक्रिया आम्ही चालू देणार नाही आहे. हे लोकांनी दिलेलं आहे, त्यांना नको आहे. तुम्ही बघताय आज हा फक्त राजकीय कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर मी बोलत नाहीये. मी सुद्धा एक आई आहे. आज माझा मुलगा 16-17 वर्षाचा आहे. मी माझ्या मुलाला हे असं करू देणार आहे का? डीजेच्या तालावर थिरकणारे आणि अशा कुठे चाललोय? कुठे नेऊन ठेवणार आमचा महाराष्ट्र? तुम्ही म्हणता कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, तर हा युवराजांचा हट्ट कुठे नेऊन ठेवणार माझा महाराष्ट्र असं म्हणण्याची आता आमच्यावर वेळ आलेली. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी या प्रस्तावाला आहे ते थोडी मान्यता देण्याचं म्हणजे चिन्ह दिसतंय आणि अशा पद्धतीत मग हा विरोध आता कितपर्यंत टिकणार? हा विरोध टिकणार, हा विरोध आम्ही चालू ठेवणार. ही आमची सुरुवात आहे. हा मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने हा फक्त राजकीय नाहीये. माझ्यासोबत इथे पेरेंट्स आहेत, तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे, लोकांच्या प्रतिक्रिया काय, ज्यांनी विश्वास ठेवून तुम्हाला भरभरून मतदान केले त्यांच्यासाठी
त्याच्यासाठी तुम्ही काय करताय तर नाईट लाईफ तुम्ही देणार आहात का? बरं, नाईट लाईफचा हा प्रस्ताव आल्यानंतर कोण गेले त्यांना भेटायला? रेस्टॉरंटवाले गेले, पबवाले गेले का कोणी वडापाववाले गेले का कोणी सर्वसामान्य लोक? तर नाही गेले, कारण सामान्य माणूस इतका पिसलेला आहे, याच्यातूनच येत नाही. सगळ्यावरती टॅक्स वाढवलेले आहेत, BSTचा दर वाढवलेला आहे, लोकांना आता श्वास घ्यायला पण टॅक्स लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण केली आहे. त्याला हे चंद्रवादाला त्याच्याकडे वेळ नाही हो, त्याला दुसऱ्या दिवसाची भ्रांत असते. मग तो ते बघेल की यांच्या नाईट लाईफ मध्ये जाईल. मग हे नक्की कोणासाठी? पण आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं आहे त्यांच्या ब्लॉगमध्ये की फक्त श्रीमंतांसाठी नाही तर गरिबांसाठी, जसं वडापाववाला असेल, भाजीपाला. कोण विचारणार, कोण जाणार? हे तर तुम्ही मला सांगा. किती लोकांना तुम्ही देणार आहात लायसन्स दिल्याशिवाय तुम्ही बसवणार आहात का? बरं, त्यांच्याकडे येणारी गर्दी जो कष्टकरी वर्ग आहे तो रात्री 3 आणि 4 वाजेपर्यंत जर पबमध्ये जाईल तर तो बिचारा उद्या दुसऱ्या दिवशी कामं काय करेल? तुम्ही हात विचार करा. ज्या वेळेला तुम्ही सर्वसामान्य मुंबईकर म्हणता तर सर्वसामान्य मुंबईकर कोण आहे आणि त्याच्या गरजा काय आहेत? त्याला मूलभूत गरजा हव्यात, त्याला वॉटर मीटर गटरचे प्रश्न सुटलेले पाहिजे, त्याला BSTचा रेट त्याला कमी पाहिजे. या प्रकारच्या सुविधा तुम्ही द्या ना. आज रस्त्यांची हालत बघा तुम्ही काय, वाहनं चालवणं कठीण झालं, खड्ड्यात रस्तेदार असतात, खड्डे कळत नाहीये, ते महत्वाचे नाहीत का नाईट लाईफ पेक्षा? आणि यासोबतच महिला सुरक्षेचा प्रश्न अति महत्वाचा आहे का? कारण दिवसा ढवळ्या विनयभंग होतात, दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहेत. ज्या रेल्वेमध्ये सुरक्षेसाठी पोलीस ठेवलेले आहेत ते दारू पिऊन धिंगाणा घालतायत. कोणाच्या भरोश्यावर तुम्ही सोडणार आहात? कोणाच्या भरोश्यावर तुम्ही मुंबईला सोडणार आहात? हा तर विचार करा. आणि आम्हाला नकोच आहे हे नाईट लाईफ. आणि मीच नाही, संपूर्ण मुंबईकर जनता सांगतीये. ही सुरुवात आहे. तुम्ही बघू शकता मुलांच्या, त्यांच्या पालकांच्या या बोलक्या प्रतिक्रियेत. याच्यापेक्षा आणखीन काय सांगणार? थँक्यू. कार्यकर्त्यांच्या की ही जी नाईट लाईफ आहे ती अजिबात नको आहे आणि ह्याचा विरोध आम्हाला नेहमीच राहणार आहे. कॅमेरामॅन सुयश सोबत उमेश करंजकर, गरजा, महाराष्ट्र, मुंबई. शिष्यवृत्ती घोटाळ्यात गडचिरोली पोलिसांनी सामाजिक न्याय विभागाच्या गडचिरोली इथल्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातील लिपिक विजय उकडराव बागडे तसेच आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ लिपिक संजय दयानंद सातपुते या दोघांना सोमवारी दुपारी अटक केली. यामुळे आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या 11 झाली आहे. तत्पूर्वी आदिवासी विकास विभागाचे नागपूर येथील प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंढके आणि गडचिरोली इथल्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त तुकाराम बर्गे या दोघांना रविवारी अटक करण्यात आली आहे. या चौघांना गडचिरोली येथल्या जिल्हा सत्र मुख्य न्याय दंडाधिकारी RB रेहपाडे यांच्या न्यायालयात सोमवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्पात मार्च 2011 ते मे 2014 या 3 वर्षाच्या काळात दिगंबर मेंढके प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या काळात 3,59,59,495 रुपयाची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. तर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त असलेले तुकाराम बर्गे यांच्याकडे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांचा पदभार होता. समाज कल्याण विभागाने दोन्ही जिल्ह्यात 16,69,54,605 रुपयांची शिष्यवृत्तीचं वाटप केलं. यातील जवळजवळ 13 कोटी रुपयांपेक्षा अधिक शिष्यवृत्तीचं वाटप एकट्या बर्गे यांच्या कार्यकाळात झाल्याचं पोलीस तपासात आढळून आलंय. आघाडी सरकारच्या काळात यवतमाळ जिल्ह्यातील एका मंत्र्याचा बर्गे यांना आशीर्वाद असल्याने त्यांना दोन्ही जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला होता. हे विशेष. यानंतर गडचिरोली पोलिसांच्या विशेष तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी 1:30 वाजता आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ लिपिक संजय सातपुते आणि सामाजिक न्याय विभाग गडचिरोली इथे कार्यरत वरिष्ठ लिपिक विजय बागडे यांनाही अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात जे 9 केसेस रजिस्टर झाल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या संदर्भात, त्यात आतापर्यंत 13 ते 14 लोक अटक करण्यात आलेले आहेत आणि आता सध्या प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंढके आणि समाज कल्याण अधिकारी असिस्टंट कमिशनर तुकाराम बर्गे यांना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या म्हणजे शिष्यवृत्तीची व्याप्ती 17 ते 18 करोडपर्यंत दिसून आलेली आहे. आरोपींना अटक करून आज न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. आरोपींचा आता 6 दिवसात कुठे कसा आणि संस्था चालकाशी कसा संबंध आहे त्या इन्क्वायरीत आता ते कळेल. इटलीमध्ये झालेल्या अपघातामध्ये कोस्टा कांकर्डिया येथे बेपत्ता झालेले रुसेल रिबोलिया यांचा मृतदेह घरी पोहोचलाय. पालघर जिल्ह्याच्या वसई नायगावचे रहिवासी रुसेल रिबेलो हे 3 वर्षापूर्वी इटलीच्या कोस्टा कांकर्डिया जहाजावर नोकरीला गेले होते. पण जहाजाचा इटलीच्या समुद्रामध्ये अपघात झाला त्यावेळेला जहाजमध्ये 4,300 लोक होते.
त्यापैकी अनेक खलाशी यांना आपला जीव गमवावा लागला. शोधक दलाला रुसेल रिबेलो यांचा मृतदेह जहाजाच्या 8व्या माळ्यावर मिळाला. मृतदेहाची हालत इतकी खराब होती की मृतदेह ओळखण्यासाठी त्यांचा DNA टेस्ट करावा लागला आणि त्यांच्या DNA टेस्टसाठी त्यांचा भाऊ केविन याचे सॅम्पल घ्यावे लागले. दोघांचा DNA मॅच झाला आणि रुसेल रिबेलोचा मृतदेह सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर 22 फेब्रुवारीला रुसेल रिबेलोचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला. 3 साल हो चुका था, तो स्लोली तकलीफ हो रही थी कि एक दिन हमें उसका जो बॉडी मिलेगा कि नहीं मिलेगा. फाइनली टाइम 1 साल हो गया, 2 साल हो गया, 3 साल हो गया. तो 3 साल के बाद अंत में उसका बॉडी मिल चुका हुआ तो हमें काफ़ी सुकून मिला मैं अभी इस वक्त. तो गवर्नमेंट की तरफ से मुझे सिर्फ कहना है कि गवर्नमेंट अगर इस तरफ के केसेस में सोलो नेशनल जो इंडिया में होती है नहीं, बाहर गाँव में भी होती है इंडियंस के साथ, तो उनको भी असिस्टेंस देना चाहिए, उनको भी हेल्प करना चाहिए, एक पॉलिसी करना चाहिए उनको हेल्प करने के लिए. बुलेटिन मध्ये इतकंच. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.